आणि म्हणून आम्ही या नमस्कार. उपोषणाचा या ठिकाणी आज इशारा आपण दिलेला पाहत होता आहोत की बाबा जर रोकटोक अशा संदर्भात गुन्ह्यातील आरोपींना जर या ठिकाणी पारनेर सहकारी कारखाना पोलीस विक्री जर केंद्रावर अटक करत करणे, नसतील तर निकाल आम्ही या लागू ठिकाणी नाही तिरंगी म्हणून का आम्ही या ठिकाणी या संदर्भात बसलेलो आहे. तर ह्या पारनेर गुन्ह्यातील कारखाना बचाव आरोपींना समिती एकतर तसेच अटक करा सभासद ही तर आमची यांनी प्रथम मागणी. पोलिसांनी त्याचबरोबर या लवकरात लवकर कारवाई गुन्ह्याच्या करावी जे काही या अनुषंगाने व्यवहार झालेला आहे या पारनेर व्यवहाराचं पोलीस फॉरेन्सिक स्टेशन ऑडिट व्हावं आणि फॉरेन्सिक आमरण ऑडिट उपोषणाला सुरुवात केली स्पेशल आहे. टीम असावी लागते. या संदर्भात SIT त्याची नेमावी. घेतला कारण हा व्यवहार हा आढावा. 400-500 कोटीचा गैरव्यवहार आहे आणि म्हणून या तपासाची कोणती प्रगती नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिलेला होता की बाबा जर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना जर या ठिकाणी पोलीस जर अटक करत नसतील तर आम्ही या ठिकाणी उपोषण करू आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. तर ह्या गुन्ह्यातील आरोपींना एकतर अटक करा ही तर आमची प्रथम मागणी. त्याचबरोबर या गुन्ह्याच्या जे काही व्यवहार झालेला आहे या व्यवहाराचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि फॉरेन्सिक ऑडिट करण्याकरता एक स्पेशल टीम असावी लागते. SIT त्याच्यासाठी नेमावी. कारण हा व्यवहार 400 ते 500 कोटीचा गैरव्यवहार आहे आणि म्हणून SITची एक मागणी केली. ह्या दोन प्रमुख मागण्यांकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. अन्यथा आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालते असं वाटतं. निश्चित पाठीशी घालते असं आमचं स्पष्ट मत आहे. 10 दिवसामध्ये कोणती प्रगती नाही. या आरोपींना पाठीशी घालण्याकरता या पोलीस ठाण्याचे जे काही तपासी अधिकारी या गुन्ह्याचे आहेत पोलीस ठाणे प्रभारी जे आहेत समीर बारावकरे आहेत आणि यांनी 10 दिवसामध्ये फिर्यादी म्हणून मला कोणताही संपर्क केलेला नाही. माझ्याकडून कोणत्याही कागदपत्रांची मागणी केलेली नाही. कोणत्याही पुराव्यांची मला मागणी केलेली नाही आणि आरोपींना 10 दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची अटकेसाठी प्रयत्न केले नाहीत असं आमचं म्हणणं आहे. राजकीय विरोध असतं यातील जे काही आरोपी आहेत ते उच्चभ्रू आहेत. यातील जे काही 2 आरोपी आहेत तर ते चेअरमन जे आहेत त्याचे माजी खासदार विदुरा नवले जे आहेत पुण्याचे त्यांचे चिरंजीव आहेत. 2 मुलं आहेत त्यांच्या आरोपींमध्ये. बाकीचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत आणि म्हणून राजकीय प्रेशर तर त्यांच्यावर आहेच आहे. त्याशिवाय या आमच्या तालुक्यातील समाजसेवक जे आहेत ते देखील या ठिकाणी आरोपींना मदत करतात असं आमचं मत आहे आणि त्याचा एक पुरावा आमच्याकडे आहे की आरोपी या ठिकाणी त्यांना भेटून गेलेले आहे एक 4-2 दिवसापूर्वी आणि म्हणून ती एक आमची मागणी आहे की काही लोक त्यांना अशी पाठबळ देत आहेत कारण की हे लोकांनी त्यांना त्यांच्या संस्थांना काही देणग्या दिलेल्या आहेत आणि त्या कारणातून ते देखील त्यांना पाठबळ देतात असं देखील आमचं म्हणणं आहे. आता तुमची भूमिका काय असणार पुढे तर कारवाई नाही झाली? कारवाई आम्ही जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि SITची स्थापना होत नाही तपास वर्ग होत नाही हा जे काही सध्याच्या अधिकारी आहेत यांच्याकडून वर्ग तपास होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी आणि सभासद या ठिकाणी उपोषण करणार आहोत. रोकटोक संत पंढरी न्यूज पारनेर.